तर आता मी हा पिक्चर बघते, बालाचे बाप ब्रह्मचारी। तर आज आपण बनवणार आहोत शेव। तर तुम्ही पाहू शकताय की आपली आलेलं, तर पाहू शकताय की आपल्या हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये, तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्षा नलवडे। तर आज दिवसाची सुरुवात खूप अशा जोरदार पावसापासून झालेली आहे। तर इथे आपलं पार्सल आलेलं आहे। ते पार्सलमध्ये काय आहे तर तुम्हाला मी दाखवतेच, पण त्याच्या आधी सांगते मी। तर इथे मी पॅन मागवलेला, तर आता पॅन मागवलं तर पॅन माझ्याकडे होतं का नव्हतं, तर माझ्याकडे पॅन होते 3-4 प्रकारचे होते। आणि तर काय झालं, आता तुम्हाला माहिती असेल, मी बोलले असेल किंवा नसेल, आमचं आता गावी घर बांधलं, तर मग आमच्या आईंना आवडलं ते। तर मग गावी मग कोणती वस्तू कमी असेल तर मग त्या म्हणल्या की हे दे मला, तर म्हणले ठीक आहे घेऊन जा। मग आता माझ्याकडे पॅन होता 4-4.5 वर्षापूर्वी मी घेतलेला एकदा, पण ते यूज करून करून ते एवढं नाही का खडबुडीत झाले ना, तर त्याच्यात ना ढोसे वगैरे व्यवस्थित येतच नव्हते, एकदम चिकटून बसायचे। मग आता ते नाही का ढोशांसाठी वापरणं म्हणजे ते वापरताच येत नव्हतं बिलकुल। तर म्हणले की नाही पॅन तर एक पाहिजेच पाहिजे। तर मी इथं प्रेस्टिजचा एक पॅन घेतला आणि खरंच क्वालिटी पण खूप छान आहे। तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आर्यनला डोरेमॉन केक पाहिजे होतं, पॅन केक पाहिजे होतं। त्या पॅनसाठी पॅनच नव्हतं, तर पॅन केक कुठनं आणायचं। तर म्हणले की नाही पॅन केक तर आपलं पॅन तर म्हणले घ्यायलाच हवं, कारण की आता मुलांची स्कूल पण सुरू झाली, तर कधी डोसे वगैरे तर आपण बनवणारच। तर चला सुरू करूया आता इथे। तर इथे ही क्लिप बघून तुम्हाला आठवलं असेल हा मूवी कोणता आहे, तर बालाचे बाप ब्रह्मचारी। तर मला हे ओल्ड मूवी बघायला खरंच खूप आवडतात, आणि त्याच्यात म्हणजे सगळ्यात आपल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध कलाकार म्हणजे अशोक सराफ आणि आपले लक्ष्मीकांत बेर्डे। तर ह्यांचे आता 1900 काल त्यांनी गाजवलेलं आहे, तर त्यांची मूवी बघायला मला खरंच आवडते। तर मी काल का परवाच्या दिवशी बनवा-बनवी बघितलेली, त्याच्या आधी चोरीचा मामला बघितलेला। तर मराठी मूवी मी बघते, हिंदी मूवी जर बघितले तर मॅक्झिमम खूप म्हणजे 10% बघते, नाही तर मग 90% मी मराठीच बघते। तर इथे टस्कीची आणि श्रुतीची थोडी मस्ती चाललेली। ते बघा पार्सल अजून एक माझं ब्लिंकिटचं, तर हे तेच आहे मगाची कॅरी बॅग। तर आजची रेसिपी आहे ड्रमस्टिक, म्हणजेच आपले शेवग्याच्या शेंगा। तर शेवग्याच्या शेंगा ह्या मला मम्मीने दिलेल्या गावाकडून, तर म्हणले की चला म्हटले की एकदम फ्रेश आहेत आणि एकदम ताज्या आहेत, तर म्हणले चला म्हणले एक मस्त झणझणीत अशी आमटी करूया। तर चला पाहूया पुढीलप्रमाणे कसं करते काय करते ती। तर इथे कुकर पण लावलेला, कारण की आपल्याला नाही का शेंगांसाठी, आपल्या आमटीसाठी शेवग्याच्या शेंगांसाठी आपल्याला डाळीची गरज, तर डाळ इथे शिजत टाकलेली, मी शिजत ठेवलेली। तर इथे शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या। आता ते ह्यांची जी वरची साल असते ना ती व्यवस्थित काढून घ्यायची, जास्त नाही काढायचं, नाहीतर मग ते शिजल्यावरती एकदम व्यवस्थित कडकपणा नाही राहत शेंगामध्ये। तर हे बघा पाहू शकताय तुम्ही, अशा प्रकारे नाही का वरच्यावर थोडंसं जितकं निघेल तितकं काढून घ्यायचं। तर इथं आपला कुकरची शिटा म्हणजे झालेल्या आहेत, तर म्हणले कुकर बंद झालं की आता इथे फोडणी द्यायला घेऊया। तर इथे आले लसूण पेस्ट म्हणले करून घेते, आणि आले लसूण पेस्ट करताना ना थोडं एकदम पातळ किंवा एकदम अशी नाही का खूप अशी बारीक अशी करायची नाही, थोडी अशी नाही का जाडसर ठेवा, कारण की खाताना ते दाताखाली येतं ना तर त्याची टेस्टच वेगळी लागते जेवणाची। तर इथे तोपर्यंत मी तेल गरम करत ठेवलेला कढईमध्ये, आपले नाही का शेंगांना फोडणी द्यायला तोपर्यंत शेंगा शिजल्या पाहिजे, म्हणून मी म्हणले की तोपर्यंत तेल वगैरे गरम करायला ठेवूया। तिकडे कुकर तर आपला झाला आहे, अजून थंड झालेला नव्हता। तर इथे आले लसूण पेस्ट झालेली आहे। पण मी कधी कधी वापरते ना, असं नाही, तर पण त्याच्यापेक्षा असं आपण घरी बनवतो ना त्याला खूप टेस्ट येते। तर हे थोडीशी जाडसर ठेवली ना तर लसणाची पण आणि अद्रकची पण टेस्ट ना जेवणामध्ये उतरते। तर इथे मी कढईत तेल टाकलंय, तर इथे जिरा आणि मोहरी टाकून घेऊया। त्याच्यानंतर कढीपत्ता, तर कढीपत्ता तुम्ही म्हणाल ताई असंच कसं टाकते, तर ही ते मोहरी तडतडली ना की आपण जे आलं लसूण पेस्ट केली आहे ना ती बघा, तर ती टाकून घेऊया।
तर इथं आपण टोमॅटो टाकून घेऊया. तर इथे छान टोमॅटो आपला मस्तपैकी असा बारीक झाला, म्हणजे एकदम पाणी सोडायला लागला की इथे आपण आपले मसाले टाकून घेऊया. तर शेवग्याच्या आमटीमध्ये कोणताही एक्स्ट्रा मसाला टाकू नका. मी फक्त धना पावडर, हळद आणि तिखट ह्याच्या व्यतिरिक्त काहीही टाकलेलं नाहीये. तर पाहू शकता तुम्ही, व्यवस्थित कलर पण आलेला आहे. काही लोक मसाल्याचा पण वापर करतात, पण मसाला वापरला नाही तरी चालेल, कारण की आपली डाळ जेव्हा घट्ट व्यवस्थित शिजून होते ना, तेव्हा आमटीचा टेक्स्चर पण खूप छान येतो. इथे आपला मसाला छान भाजून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो बिलकुल पण दिसत नाहीये. तर इथे टोमॅटोने पण व्यवस्थित पाणी किंवा तेल सोडलंय. तर इथे आपले ड्रमस्टिक म्हणजेच आपले शेवगा टाकून घेऊया आपण, जेणेकरून तोपर्यंत शिजून होईल. तर हे एकजीव छानपैकी हलवून घेऊया. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मग पाणी टाकून छान मस्तपैकी उकल येऊन द्यायची. एक उकल नाही येऊन द्यायची, थोडं 50% शिजून द्यायचं, कारण की आपली डाळ तर शिजलेली असते ना, त्याच्यामुळं आधी शेवग्याला ह्यासाठीच फोडणी देतात, कारण की शेवगा तोपर्यंत शिजून व्यवस्थित होईल. तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेते. त्याच्या चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. तर तोपर्यंत आपण इथं काय करू, थोडंसं पाणी गरम करायला ठेवू, जेणेकरून आपल्याला आमटीमध्ये टाकायला होईल. इथे आपली डाळ छान शिजलेली आहे. आपण त्याला व्यवस्थित बाहेर काढून घेऊया. जो गरम पाणी आपण ठेवलेला तो आता टाकू. तर इथे आता आपण ह्या पाणी जो टाकलं ना, त्याच्यामध्ये मोठा गॅस करून व्यवस्थित शिजून घ्यायचंय. तर इथे मी डाळ थोडीशी अशी पलीने अशी मोडून घेतली आहे, जेणेकरून ती अख्खी राहणार नाहीये. तर हे पहा, तर आपल्या शेंगा व्यवस्थित झाले, थोडे शिजले. तर अजून थोडं 5 मिनिटं ठेवते आणि मग त्याच्यानंतर आपण डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर इथे मी तुरीची डाळ वापरली आहे. कोण फक्त मुगाची वापरतं, कोण तुरीची आणि मुगाची मिक्स वापरतं, कोण 3 वापरतात, तुरीची, मुगाची, चण्याची. तर कसंही वापरा, शेवग्याच्या शेंगाची आमटी खरंच खूप छान होते. कोणत्याही डाळीमध्ये करा तुम्ही. तर इथे पहा तुम्ही, छान अशी मस्त घट्टसर अशी झालेली आहे. तर सांगा मला व्हिडिओ कसा वाटला आणि आमटी आपली आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. रोजच्या रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते फक्त तुमच्यासाठी. फक्त लाईक करायला विसरू नका. लाईक करा, लाईक करा, लाईक करा.